हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा इथं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 मधील नागपूर शहर मधील जागा किती होत्या, त्याचबरोबर अंतिम कट ऑफ कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार किती लागला होता याची विस्तृत अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. हा 2022-23चा म्हणजे जी भरती 24 मध्ये झाली होती त्यावेळेसचा असणारा कट ऑफ आहे. असाच कट ऑफ लागेल याही वर्षी असं मी अजिबात म्हणत नाही. आलं लक्षात? म्हणून कमेंटमध्ये ज्ञान पाजळण्या अगोदर डिस्क्लेमर लक्षात ठेवा. हा फक्त मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे, एक अंदाज यावा म्हणून आहे. आलं लक्षात? पण असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या सगळ्या पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा बघा, ही ऑफिशियल असणारी गेल्या वर्षीची जाहिरात आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 22-23 पोलीस आयुक्त नागपूर शहर कधी प्रसिद्ध झाली होती? 29/2/2024 ला प्रसिद्ध झाली होती, जिथं एकूण जागा 347 होत्या. आणि त्याच्यानंतर विभाजन जर बघितलं पुढं तर विभाजन असं दिसतंय बघा. या ठिकाणी एससी साठी 19, 18 एसटी, व्हीजेए 8, एनटीबी 7, एनटीसी 11, एनटीडी 21, एसबीसी 1, ओबीसी 17, एससीबीसी 38, ईडब्ल्यूएस 38 आणि ओपन साठी 169. याच्यामध्ये अजून जाऊन जर डीप अनालिसिस केलं तर आपल्याला पुढे अशा जागा दिसतात बघा. एससी सर्वसाधारण 5, महिला 6. मी बाकीच्या सगळ्या सांगत बसत नाही, फक्त सर्वसाधारण आणि महिला सांगतो. एससी सर्वसाधारण 5 आणि महिला 6. त्याच्यानंतर एसटी सर्वसाधारण 5, महिला 5. व्हीजेए सर्वसाधारण 5, महिला 2. एनटीबी सर्वसाधारण 4, महिला 2. एनटीसी सर्वसाधारण 2, महिला 3. एनटीडी भजड सर्वसाधारणला 7, महिलासाठी 6. एसबीसी फक्त 1 सर्वसाधारणला होती. ओबीसी सर्वसाधारण 4, महिलासाठी 5. एसईबीसी सर्वसाधारण 11, महिलासाठी 11. ईडब्ल्यूएस सर्वसाधारण 11, महिलासाठी 11. ओपन साठी सर्वसाधारणसाठी 53, महिलासाठी 51. आलं लक्षात? अशा पद्धतीमध्ये टोटल इथं बाकी बघलं खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल आणि अनाथ अशा टोटल इथं 347 जागा होत्या गेल्या वर्षी नागपूर शहर पोलीस शिपाई पदासाठी. आलं लक्षात? आता या 347 जागासाठी कसा कट ऑफ लागला होता? ऑफिशियल असणारी गेल्या वर्षीची पीडीएफ जी लिस्ट लागली होती तीच तुमच्या समोर मी दाखवत आहे. कुठलंही त्या ठिकाणी इकून तिकून उचलून आणलेलं नाहीये. हे आपल्याजवळ पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, डाउनलोड करा. असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपलं जे चॅनल आहे समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. लेटेस्ट अपडेट मिळत असतात, म्हणून बेल आयकॉन पण दाबून ठेवा. चला, हे 347 जागाबद्दल सांगितलं. आता कट ऑफ दाखवतो तुम्हाला मी. बघा, हे गेल्या वर्षी असणारं प्रसिद्ध झालेलं त्यांचं पोलीस आयुक्तालय नागपूर शहर 2022-23 शिपाई भरती उमेदवारासाठी सूचना त्यांनी इथं सांगितलंय की ग्राउंड कधीपासून कधीपर्यंत झालेलं होतं, त्याचबरोबर त्या ठिकाणी लेखी परीक्षा कधी झालेली होती, त्याचबरोबर अंतिम यादी कधी प्रसिद्ध करण्यात आलेली होती, या सगळ्याच्या तारखा यांनी ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही असणारे हुशार विद्यार्थी या ठिकाणी यांच्या इथं बदल असणारं दिलेलं होतं, ज्यांनी असणारे कॉपी केलेली होती असं त्या ठिकाणी आयुक्तालयाचं म्हणणं होतं. माझं म्हणणं नाही. ज्यांचे चेस नंबर इथं दिलेले होते यांची जरी निवड झाली तर रद्द करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं. या सगळ्या गोष्टी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही 10/8/2024 ला प्रसिद्ध झाली होती. त्यावेळेस असणार डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या हस्ते ही भरती घेण्यात आलेली होती. यावेळेस या नाहीत. आलं लक्षात? म्हणून यावेळेस निघणारा पेपर, तिथे येणारे मुलं, या सगळ्या गोष्टी कट ऑफला जबाबदार असतात. त्याच्याबद्दल शेवटी आपण पाहू. आलं लक्षात? आता आपण डायरेक्ट कट ऑफ कडे वळू. बघा, ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे, इथं 53 जागा दाखवल्या होत्या मी. या ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे तो इथं दिसतो तुम्हाला. या ठिकाणी 134 वर लागला होता. इथं बघा 61 नंबरचा मुलगा. तू म्हणताल 61 वाला कसा घेतला? जागा 53.
कारण या ठिकाणी ह्या जे हे बाकीचे दिसतात का आरक्षण, जसं खेळाडू, प्रकल्प, भूकंप, माजी सैनिक, अंशकालीन, ह्याच्यातले जे जे भरल्या नाहीत जागा ते ओपन सर्वसाधारणला आल्या आणि त्याच्यानंतर इथं कट ऑफ लागला 134 वर. म्हणून ओपनचा कट ऑफ नागपूर सिटीचा गेल्या वर्षी कितीचा लागला होता सर्वसाधारणचा, तर तो 134 वर लागला होता. क्लिअर झालं. हा बघा इथं याचा चेस नंबर वगैरे सर्व असणारं, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे. आलं लक्षात. पुढचं असणारं ओपन महिला फिमेल. आलं लक्षात. ओपन फिमेलचा कट ऑफ किती लागला होता. ई लिस्ट आपल्याकडे आजही टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. हे बघा 51, इथं जागा पण 51च होत्या. तुम्ही म्हणता तिकडे 61, इथं वाढत नाहीत. महिलासाठी याच्यातल्या जे बाकीच्या जागा भरल्या नाहीत या असणाऱ्या ह्याच्यातल्या त्या महिलासाठी जात नाहीत, तर त्या ठिकाणी ते जनरलसाठी म्हणून तिकडे 61 झाले होते. आलं लक्षात. 51वा नंबर कोण होता त्याच्यापेक्षा कितीवर लागला, तर 121 वर. म्हणून ओपन फिमेल कितीवर लागली होती गेल्या वर्षी त्या ठिकाणी नागपूर सिटी, तर 121 मार्कावर लागली होती. जागा 51 होत्या. आता पुढचं स्पोर्ट्स पर्सन ओपन किती लागला होता, 123 ओपन स्पोर्ट्स पर्सन. पुढं ओपन प्रकल्पग्रस्त 130 वर लागला होता. ओपन भूकंपग्रस्त 132 वर लागला होता. आलं लक्षात. पुढचं आहे ओपन एक्समॅन. तर या ओपन एक्समॅनचा असणारा कट ऑफ 104 वर लागला होता. फक्त आणि फक्त 104 वर असणारं त्या ठिकाणी ओपन एक्समॅनचा कट ऑफ लागलेला होता. पुढचं ओपन पोलीस पाल्य 107 मार्कावर लागलेला होता. ओपन होमगार्ड 130 मार्कावर लागला होता. आलं लक्षात. पुढची कॅटेगरी पाहूयात, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असे अपडेट्स नेहमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटत असतात. त्याचबरोबर या PDF आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आलं लक्षात. पुढची कॅटेगरी पाहूयात. एससी जनरल. एससी जनरल साठी जागा होत्या 5. आता बघा इथं 5 असताना इथं 6 लोक घेतलेत, कारण इकडच्या खालच्या जागा भरलेल्या नाहीत, तिथली एक जागा शिल्लक राहिली. म्हणून 6वा नंबर 128 मार्कावर एससी जनरलचा कट ऑफ लागला होता. एससी फिमेल अनुसूचित जाती फिमेल 113 मार्कावर. एससी स्पोर्ट्स पर्सन 114. एससी प्रोजेक्ट अफेक्टेड 116 मार्क. एससी प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी 2 हे करण्याचं कारण म्हणजे इथं प्रोजेक्ट अफेक्टेड जरी लिहिलेलं असेल यांची चूक होती, हे एक्समॅनच्या जागा आहेत. एससी प्रोजेक्ट अफेक्टेड कितीवर लागला, तर एससी प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी प्रकल्पग्रस्त 116 वर लागलेला आहे. आणि एससी एक्समॅनचा जो आहे तो 98 मार्कावर लागला. एससी एक्समॅन किती मार्क, 98 मार्क. एससी पोलीस पाल्य 102 मार्क. एससी होमगार्ड 114 मार्क. अशा पद्धतीमध्ये एससीचा असणारा कट ऑफ लागला आहे. मग एक जागा जी जनरलची वाढली ती कुठली वाढली होती, हे इकडे बघा. इथं अंशकालीन पदवीधर याच्या जागा असणाऱ्या त्या ठिकाणी भरल्या जात नाहीत. मी 2-3 दिवसापासून इकडे असणारे जे तुम्हाला जागांच्या टॉप 10 जागा जे दाखवत आहे त्याच्यात मी अंशकालीन दाखवतोय. त्याचं कारण काय, हे उमेदवार भेटत नाहीत आणि मग शेवटी ह्याच्यातल्या जागा कुठे ऍड होतात, तर इथं सर्वसाधारणला त्या कॅटेगरीच्या ऍड होतात. जसं इथं पण झालं, ओपनला पण झालं. पुढची कॅटेगरी पाहूया. त्या ठिकाणी नागपूर शहर पोलिसांची एसटी जनरल साठी कट ऑफ 125 मार्क. जागा 5 होत्या. इथं पण बघा 7 लोक घेतलेत, कारण त्या ठिकाणी इथली एक जागा आणि अजून कुठली तरी असेल ती आपल्याला खाली कळलंच मला. एसटी फिमेल किती मार्कावर लागला होता कट ऑफ, 117 मार्क. एसटी स्पोर्ट्स पर्सन 108 मार्क. एसटी प्रकल्पग्रस्त 96 मार्क. एसटी एक्समॅन 80 मार्क. एसटी पोलीस पाडले 106 मार्क. एसटी होमगार्ड 107 मार्क या ठिकाणी अशा पद्धतीत भरलेला आहे. आता बघा इथे एक जागा जे वर 7 भरल्या म्हणले की नाही, इथं 5 असताना किती लोकांना घेतलं, या ठिकाणी बघा इथं 7 असताना 5 जागा असताना 7 लोकांना का घेतलं, कारण एक माजी सैनिकाची जागा आणि एक अंशकालीन पदवीधर जागा, या 2 जागा भरल्या नाही. त्या दोन्ही जागा असणाऱ्या सर्वसाधारणला गेल्या. आलं लक्षात. असा होता एसटी कॅटेगरीचा गेल्या वर्षीचा नागपूर सिटीचा कट ऑफ. पुढच्या कॅटेगरी पाहूयात. चॅनलला सबस्क्राईब मारा, एक वेळ बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हीजेए जनरल 132 मार्कावर लागला होता. व्हीजेए फिमेल 117 मार्क या ठिकाणी. व्हीजेए अनाथ 121 मार्क. आलं लक्षात. असा व्हीजेए कॅटेगरीचा होता. जनरलचा 132, व्हीजेए फिमेल 117, व्हीजेए अनाथ 121. पुढची कॅटेगरी एनटीबी. जनरलचा 132, फिमेलचा 119 आणि एनटीबी एक्समॅन 84 मार्कावर लागलेला होता.
NTC कॅटेगरी 130 मार्कावर जनरलचा लागलाय. त्याचबरोबर इथं जर बघायला गेलात NTC फिमेल 110 मार्क, NTC स्पोर्ट्स पर्सन 119 मार्क, NTC प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त 126 मार्क. बघा हा 119 स्पोर्ट्स पर्सन, 126 प्रकल्पग्रस्त NTCचा. आणि त्याच्यानंतर NTC एक्समॅन 103 मार्क, NTC होमगार्ड 129 मार्कावर लागलेला आहे. कुठला कट ऑफ हाय जाईल काही सांगता येत नाही. आलं लक्षात. पुढची कॅटेगरी NTD. या NTD मध्ये असणारा बघा ओपनच्या खालोखाल कट ऑफ आहे. 133 मार्कावर लागलाय. ओपनचा 134 वर लागला तरी हे 3 लोक इथं घुसले का? 4 लोक NTDचे. कारण यांचं वय कमी होतं. तिकडे सिनियर वाल्याला घेतलं, ज्युनियर वाले आपल्या कॅटेगरीत बसले. 133 मार्कावर NTD जनरल, 117 मार्क NTD फिमेल, NTD स्पोर्ट्स पर्सन 122, NTD प्रकल्पग्रस्त 130 आणि NTD एक्समॅन 99 मार्कावर लागलेला आहे. अशा पद्धतीचं NTDचा कट ऑफ आहे. पुढची कॅटेगरी NTD पोलीस पाल्य 102, NTD होमगार्ड 128 आणि झालं इथपर्यंतच असणारा NTDचा कट ऑफ होता. आता पुढचं SBC कॅटेगरी 129 वर जनरल. SBC ला जागा किती होते गेल्या वर्षी? SBC ला जागा 11 आहेत. खाली सॉरी SBC आहे, SCBC नाही. SBC ला जागा एकच होती म्हणून कट ऑफ एकच 129 मार्कावर लागलेला आहे SBCचा. आता OBC जनरल 133 मार्क. बघा लक्षात ठेवा OBC जनरल कितीवर लागलेला आहे? 133 मार्कावर लागलेला आहे OBC जनरल. OBC फिमेल 121 मार्कावर, OBC स्पोर्ट्स पर्सन 123, OBC प्रकल्पग्रस्त 127, OBC एक्समॅन 101, OBC पोलीस पाल्य 107, OBC होमगार्ड 128, OBC अनाथ 111 मार्क. अशा पद्धतीमध्ये OBC कॅटेगरीचा असणारा कट ऑफ तुम्हाला दाखवलेला आहे. पुढची कॅटेगरी EWS ती दाखवतो. पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मारा. टेलिग्राम चॅनलवर ह्या PDF उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पुढची कॅटेगरी EWS जनरल 123 मार्क. माझ्या हिशोबाने सगळ्यात कमी कॅटेगरी जनरलचा कट ऑफ EWSचाच आहे. 123 मार्कावर लागला होता गेल्या वर्षी. आणि फिमेलचा तर अजून कमी 98 मार्क. EWS फिमेल किती मार्क? 98. पुढचा आहे EWS स्पोर्ट्स पर्सन 111, EWS प्रकल्पग्रस्त 103, EWS भूकंपग्रस्त 117, EWS एक्समॅन 82 मार्क, EWS पोलीस पाल्य 102, EWS होमगार्ड 122 मार्क. अशा पद्धतीमध्ये EWSचा. आता शेवटची कॅटेगरी SEBC कॅटेगरी, ज्याचा कट ऑफ 131 वर जनरलचा लागला होता. SEBC सामाजिक व आर्थिक दुर्बल घटक असे म्हणून ज्याला ओळखले जाते, ते 131 वर लागला होता जनरल. फिमेलचा 115 मार्कावर लागलेला होता. हे लक्षात ठेवा. फिमेल किती मार्कावर लागला होता? तर 115 मार्कावर असणाऱ्या या ठिकाणी लागलेला होता SEBC स्पोर्ट्स पर्सन 118, SCBC प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त 127, भूकंपग्रस्त 127, एक्समॅन 88, पोलीस पाल्य 93, होमगार्ड 125. अशा पद्धतीमध्ये आपण असणार सर्वच्या सर्व कॅटेगरीचा नागपूर शहरचा समांतर आरक्षणासहित विस्तृत आता कट ऑफ पाहिलेला आहे. असाच कट ऑफ या वर्षी लागल असं माझं अजिबात म्हणणं नाही. म्हणून अर्धवट ज्ञान त्या ठिकाणी कमेंटमध्ये पाजळायचं नाही. कारण या ठिकाणी मी ऑलरेडी सांगितलं, हा फक्त अंदाज म्हणून दाखवलेला आहे. काही लोकांची रिक्वेस्ट होती की सर मागच्या वर्षीचा कट ऑफ, ऑलरेडी तो व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये असला आहे आपला नागपूर सिटीचा. तरी पण तुमच्यासाठी त्याच्यात फक्त कट ऑफ चांगला होता, जागा चांगल्या नव्हत्या. इथं जागा आणि कट ऑफ या दोन्हीचं विश्लेषण तुम्हाला मी पूर्णपणे करून सांगलेलं आहे. असे लेटेस्ट अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपलं चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पण जाता सबस्क्राईब बटनावर मारा.